तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर शेतकरीचं काय चाललंय, शेतकरी आज गेले होते करमाळ्यात फिरायला आणि यायला उशीर झाला. मग आल्यावर चौधरी साहेब गेले होते वैरण आणायला. आता धारा काढायच्या होत्या आम्हाला, पण मी वाट बघत बसली होती, आता येतील चौधरी साहेब. मग चौधरी साहेब आल्याच्या नंतर आम्हाला धारा काढायच्या. तर मंडळी चहा बनवून घेते. आता आम्ही गेलेलो करमाळ्याला आणि आजचा ब्लॉग संध्याकाळी स्टार्ट होतोय. तर काल पहाटे 4 वाजता जी लाईट गेली होती ना, ती आत्ता लाईट आली आहे. आत्ता म्हणजे झाली चांगली 5 मिनटं झाली असतील. तर आम्ही गेलो होतो करमाळ्याला काहीतरी आणायला. मला धार काढायची मशीन आणायची होती, पण तिथं लई टाईमपास झाला. मग आम्ही निघून आलो. तुमच्याशीच बोलते मी. तर एका गायची तब्येत बरी नाही आहे म्हणून ही औषधं आणलीत आज. तर ही एवढीच औषधं आमची झालीत 1050 रुपयाची. एवढी औषधं त्या गायच्या मागं ना आणल्यापासून तिच्या मागं काही नाही काही चालूच आहे. असंच होतं, गाय आपण आणल्या ना नवीन, तर त्या आपल्याकडच्या वातावरणामध्ये ॲडजस्ट व्हायला वेळ घेतात आणि मग हे आजारपण त्यांना चालू होतात. तर एक जरा कमी टक्क्याची असल्याने आहे, तर ती झाली ॲडजस्ट पटकन. पण एक जरा बऱ्या टक्क्याची होती ना, म्हणजे थोडी नाजूकच आहे म्हणायचं ती, तर ती सारखी आजारी पडते. तिने नाही म्हटलं तरी आतापर्यंत आजचे 1000, त्या दिवशीचे 1600 आणि 650चे औषधं किती झाले, 2250. आणि 2 दिवसापूर्वी एकदा डॉक्टर बोलवले होते तेव्हाचे 650, 22, 2800, 2800, आज 750, 3600 आणि ज्या वेळेला येली होती ना त्या टायमाला 650 रुपये. म्हणजे जवळजवळ हिने 4-5 हजार रुपये आमचे खाता आणलेले आहेत आतापर्यंत. आणि हाडकं दिसायला लागली हिची. खायला सुग्र राहिले, खाती खावडी 1 नंबरची. पण काय करणार, तिला जरा वेळ घेणार ना ती ह्या वातावरणामध्ये सूट व्हायला. आमच्याकडं कसं कडक वातावरण आहे, तसं लांबच्या बाजारातून नाही आणलेली, इथूनच घेतलेली, राशींच्याच बाजारातून. सारखंच हवामान. पण व्यापाऱ्याच्या घरी, शेतकऱ्याच्या घरनं व्यापाऱ्याच्या घरी जाणार, व्यापाऱ्याच्या घरनं आपल्या घरी येणार. थोडी जनावरं स्ट्रेसमध्ये जातात, त्याच्यामुळं एवढं तेवढं चालतं. तर ह्याच्या तयारीतच राहायला लागतं बरं का आपल्याला. आणि ह्याच्यामुळे ना मी सांगत असते, म्हणजे मी सांगते, मी काय लय मोठी दूध व्यावसायिक नाही किंवा मग लय मोठा अनुभव आहे माझा, असं नाही आहे. पण तरी पण मी सांगते एक माझा अनुभव. मी 4 वर्ष होत आली. 4 वर्ष झाली का आपण गायब केले ते? हां. तर 4 वर्ष होत आली आम्ही गाया सांभाळतोय, झाली कदाचित. तर आहे ना, 4 वर्षांमध्ये आम्ही अनुभव घेतलेला मी सांगते तुम्हाला. विकत गाया घेतलेला ना, कमी जास्त होता दुधाला. वातावरण बदललं का नाही की त्यांच्या दुधावर परिणाम होतो, आणि त्यांच्या दुधावर परिणाम झाला की आपल्या व्यवसायावर परिणाम होतो. त्यापेक्षा आपण कालवडी सांभाळल्या ना आपल्या घरच्या, तर त्या कालवडींचा इतका फायदा होतो ना की कालवडी म्हणजे आपण घरच्या कालवडी सांभाळायचं काय, त्यांना फक्त पहिले 3 महिने व्यवस्थित दूध पाजायचं. आता माझ्या जावा भावा वगैरे जे आहेत ना, त्या मला सगळ्याजणी म्हणतात की बाई तुला ना चांगला अंदाज येत गेलाय. ज्या रानायला चालले तुम्ही, हंडा बाहेर असेल. तर माझ्या जावा भावा मला म्हणतात की तुला ना चांगला अंदाज आलाय बघ आता कालवडी सांभाळायचा. तर कालवडी सांभाळायचा अंदाज म्हणजे काय, की मी जास्त करून दूध उत्पादकांचे व्हिडिओ बघत असते. मग कुणी फेक चॅनलवाले पण असतात, कुणी चांगले चॅनलवाले पण असतात. तर जे मला जेन्युइन वाटतात ना की हां हे व्यवस्थित माहिती देतात त्यांचे, मी कसलेही कुणाचे पण चॅनलचे व्हिडिओ बघते. हिंदीवाल्यांचे बघते, मराठीवाल्यांचे बघते, दूध व्यावसायिकांचे, विलेज लाईफ कशी असते दुसऱ्यांकडची, आपली लाईफ काय आहे, ह्याच्यावरचे सगळे मी व्हिडिओ बघत असते जास्त. तर त्यांच्या ह्याच्यात आहे ना, त्यांनी सांगितलेलं असतं व्हिडिओमध्ये. काही जण व्यवस्थित सांगतात की पहिले 3 महिने व्यवस्थित दूध पाजा. मग आम्ही काही जास्त दूध पाजत नाही. 2-2.5 लिटर सकाळी, 2-2.5 लिटर संध्याकाळी, पहिला 1 महिना. आणि सुरुवातीला गाय येले पण लगेच काही एवढं दूध नाही पाजायचं की पहिल्याच दिवशी आपण 2 लिटर वासराला दूध पाजायचं, अजिबात नाही.
पहिल्या दिवशी अर्धा लिटर 1.5 लिटर दूध पाजायचं, कारण ते कवळं दूध असतं, पचायला थोडं जड जातं वासराला. आणि नंतर मग 2-4 दिवसात आहे ना 2 लिटरकडे घेऊन जायचं आपण 4-5 दिवसांमध्ये. आणि पूर्ण 1 महिना 2.5 लिटर दूध गेलं पाहिजे तिच्या पोटात, पहिला महिना सुरुवातीचा. नंतर मग अर्धा लिटर 1.5 लिटर आपल्याला कमी करायचं, पण त्याच्यासोबत आहे ना थोडं खुराक द्यायला चालू करायचं, असं आम्ही करतो. तर त्याच्यात आहे ना आम्ही जवळजवळ माझ्या घरच्या 3 कालवडी मोठे केले आणि इतकं छान आम्हाला यश मिळालं ना. माझी एक कालवड आता दुसऱ्यांदा येली बरं का घरी, आणि पहिल्यांदा येली होती त्या टायमाला 4-4 लिटरच तिने दूध दिलं. 4-5 चालायची. म्हणजे खाण्यापिण्यावर पण असतं ना, थोडे आमच्याकडनं खाण्याची आबळ होऊन जाते. खाण्याची आबळ कशी होती, आमच्याकडे हिरवा चारा रेग्युलर नसतो. कसं एक टायमाला हिरवा चारा, एक टायमाला सुका चारा पाहिजे ना जनावरांना. तर आमच्याकडं सुका म्हणजे सुकाच चालू राहतो आणि हिरवा म्हणजे हिरवाच चालू राहतो, असं आमच्याकडून होत जातं. एकसारखा 2 टायमाला वेगवेगळ्या प्रकारचा चारा मिळत नाही आम्हाला गुरांना घालायला. तर त्याच्यामुळं थोडा दुधात फरक पडतो. पण तरी सुद्धा आहे ना ती 4-5 लिटर पहिल्याच येताला चालायची. आणि त्यावेळी आम्हाला थोडं वाटायचं की कालवड सांभाळणं चुकीचं आहे का बरं. आपण तिला म्हणजे 18व्या महिन्यात आम्ही तिला भरली होती. पहिल्यांदा 1-2 वेळा हिटवर आली होती, तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही खाण्यापिण्याने तिला मोठी केली, खाऊ पिऊ घालून खपरी चारायचं आम्ही तिला, मस्त चमक बिमक होती तिला. आणि मग डॉक्टर बोलले तुम्ही खाण्यापिण्याने उठून आली ती लगेच भरू नका, गर्भाशयाची एवढी वाढ झालेली नसती, असं डॉक्टरांनी सांगितलं. मग आम्ही 2-3 वेळा तिचे हिट जाऊन दिले आणि नंतर मग आम्ही तिला भरली. तर 24व्या महिन्यात 24-25 महिन्यांमध्ये मला म्हणजे एक्झॅक्ट मला माहित नाही किती महिन्यात भरली होती आम्ही, पण 2-2.25 वर्षात तर ती म्हणजे त्या कालवडीची आई झाली, गाय झाली पूर्णपणे ती. आणि नंतर आता ती दुसरे येते तिचं. तर इतका आनंद वाटतो ना मला तुम्हाला सांगायला की ती माझी कालवड आहे ना, मी विकत घेतलेल्या गायांपेक्षा चांगली चालते दुधाला. आणि आजारपण शून्य, आजारपणाचा खर्चच नाही कसलाच. फक्त ज्या दिवशी गेली त्या दिवशी कॅल्शियम कमी होऊ नयेत किंवा एक TTचं इंजेक्शन वगैरे असं, धनुरातीचं वगैरे असं, ह्याच्यासाठी ना मी सेफ्टीसाठी म्हणून डॉक्टरांना बोलवलं. आणि 450 रुपयाचं म्हणजे डॉक्टरांनी 2 सलाईन भरले तिला आणि इंजेक्शन सोडली त्याच्यात. तर तेवढा 450 रुपयाचा खर्च आलेला. आणि मी आता ह्या गाईचं तुम्हाला सांगितलं ना किती खर्च आला मला त्या गाईचा, विकत आणलेल्या गाईचा. मी घरच्या गाईंवरच जास्त जोर देते. पण झालं कसं अनावधानाने आमच्याकडनं वैरण खूपच कमी पडायला लागली. वैरणीचं नियोजन झालं नाही. नियोजन केलं होतं आम्ही पावसाळ्यात, पण मागच्या वर्षी कसा खूपच पाऊस झाला. मग खूप पाऊस झाला, आम्ही मुरघासासाठी जी मका केली होती ना अक्षरशः गुडघे एवढं पाहिजायचं त्याच्यात. मग आम्हाला ती मकाच काढता नाही आली आणि ती मका झाली भेडी, कणसं निबर झाली तिची. मग त्याचा मुरघास करता आला नाही. मग आता तिथं नियोजन बिघडलं. पुन्हा मग ती वैरणीचं एकदा नियोजन बिघडलं की बिघडतच गेलं. परत जजमेंटच जुळाला वैरणीचं. आणि बाहेरचं वैरण घेऊन गुरांना घालायची म्हणजे सोपं नाही. बरं बाहेरची घेऊन घालू, पण चला एक वेळ घालूया पण ते वेळेवर मिळत नसायचं बाहेरचं पण घ्यायचं म्हणल्यावर. म्हणून मग आम्ही आमच्या दरवाज्यातल्या गायी कमी केल्या. 3 नाही 4 गायी विकल्या मी आणि घरच्या कालवडी 2 ठेवल्या. तर 3 गायी मोठ्या विकल्या आणि 1 कालवड विकली, असं 4 गायी विकून टाकल्या मी आणि 2 कालवडी घरच्या घरी ठेवल्या. तर मी परत एकदा सांगते तुम्हाला की माझी जी कालवड पहिल्या येताला जी 4-5 लिटर चालत होती ना, तर ती आता 9-10 लिटर एका टायमाला दूध देते. म्हणजे कमी जास्त असतं कसं, संध्याकाळी कमी निघलं तर सकाळी जास्त असतं, सकाळी जास्त निघलं तर संध्याकाळी कमी असतं. आपली धार मागं पुढं होण्यात असतं ना. तर मला पण सांगताना खूप आनंद वाटतो की मी घेतलेल्या 2 गायांपैकी ही गाय ही त्यांच्या बरोबरीला जरी चालली असती ना, 7-8 लिटर जरी चालली असती ना त्यांच्या बरोबरीला, तरी पण मला माझी कालवड परवडत होती. कशासाठी परवडत होती, कारण तिला खर्च शून्य, 1 रुपया सुद्धा खर्च नाही डॉक्टरांचा तिला. कारण ती ह्या वातावरणात मोठी झालेली आहे, तिने तसं शरीर बनवून घेतलेलं आहे. म्हणून मी परत एकदा सांगते, मी काल एका ताईंचं म्हणजे मी त्या ताईंचे व्हिडिओ बघते. एकट्या ताई त्या काय त्यांचं नाव आहे, आबांची लाडकी ताई. तर त्या एकट्या ताईंना 8 गाई सांभाळतात. आणि मी पण ताई 5 गाई सांभाळत होते बरं का. एकटी बी 5-6 लहान मोठी 6-7 गुरं होती माझ्याकडं, पण मी कमी केली. पण मला तुमचं खूप कौतुक वाटतं त्या ताईंचं की माझे ते त्या व्हिडिओ बघतात आणि मी पण त्यांचे व्हिडिओ बघते. यूट्यूबवर आहेत त्यांच्या चॅनलचंच नाव आबांची लाडकी ताई असं आहे. तर त्या ताईंना एका दादानी कमेंट केली होती की मी पहिल्यांदाच दूध व्यवसायाला सुरुवात केली आणि
दुधाला म्हणावी अशी चालत नाही. काय हरकत नाही दादा, पण तिला कालवड झाली म्हणून तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं ना, तिथं मला जाम भारी वाटलं. मला ना कालवड झाली म्हणलं की जीव मोठा होऊन जातो. मला असं वाटतं झाली आपल्या घरची गाय तयार. भलं तिला 2 वर्ष लागू दे, पण ती गाय नंतर 10 वर्ष चालणार असते आपल्या इथं. कशी पण तुम्ही सांभाळा, 10 वर्ष चालते ती गाय. त्याच्यामुळे ना आपल्या कालवडींवर जास्त भर द्यायचा. जेवढ्या कालवडी सांभाळता येतात ना आपल्याला, तेवढ्या कालवडींकडे जोर द्यायचं सांभाळायला. विकतच्या गायीच्या भानगडीत जास्त नाही पडायचं. आता सुरुवात करायची म्हणताना तर विकतच घ्यायला लागतं. आपल्याकडे थोडी आपण कालवडी कुठून आणणार आहे. आणि बरीच लोक असा पण व्यवसाय करतात, कालवडी घ्यायच्या, मोठ्या करायच्या, विकायच्या. पण त्या कालवडीला सुद्धा ना थोडा फरक राहतो. कारण आपण वाढवलेलं कालवड, आपण जेवढं त्याला हाताळलेलं असतं, जेवढं आपल्या सारखं केलेलं असतं ना त्याला, तसं दुसऱ्यांच्या कालवडीची गॅरंटी देता येत नाही. काय काय कालवडी तर दिसा पुरवलेल्या पण असतात, दिसत्यात आपल्याला बारीक असल्यासारख्या, पण त्या खूप वयाच्या असतात. त्याच्यामुळं ज्याला विकून टाकायची कालवड तो कशाला सांभाळेल ना जास्त व्यवस्थित. आणि आपल्याला आपल्या घरीच सांभाळायची म्हणल्यावर आपण जरा जीव लावूनच सांभाळणार. असं मला सांगायचं होतं की मी घेतलेली गाई आहे ना, तर तिने माझं जवळजवळ आतापर्यंत 4-5 हजार रुपये खात आणले. नुसतं दवाखान्याचा खर्च 4,000च्या कमी तर गेलाच नाही, 4,000पेक्षा जास्त गेलेला आहे, पण कमी नाही. आणि घरच्या गाईला माझ्या 1 रुपया खर्च नाही. ज्या दिवशी येली त्या दिवशी ते पण ती कमजोर आहे म्हणून मी तिला केलं नाही. ते माझी मनातली शंका म्हणून मला असं वाटलं की सेफ्टीसाठी असावं, म्हणून मी तिला तो दवाखाना केला 450 रुपयाचा. आणि अजूनपर्यंत तिला 1 रुपयाची गोळी नाही. इतकं भारी वाटतं ना मला. अजून एक कालवड माझी आता गाभण आहे. मीच सांभाळलेली कालवड जी आहे ना, तीच अजून एक कालवड माझी गाभण आहे. आता तिला काहीतरी 4 महिने झालेले आहेत. आता एवढे 15 दिवस गेले ना उलटणीला की मग म्हणायचं जिंकलं. कारण खूप गरमी आहे आणि गरमीच्या दिवसांमध्ये ना जनावरं पलटायची शक्यता जास्त असते. मग म्हणजे गावडण्याची शक्यता जास्त असते. तसं तर मी खूप काळजी घेत असते गायांची. दिवसातून 2 वेळा त्यांच्या अंगावर पाणी मारायचं. त्यांना आम्हाला कसं आमचा मुक्त गोठा नाहीये, मग आम्हाला बंदिस्त जनावरं असतात आमची. मग मी दिवसातून 3-4 वेळा तिच्या पुढं पाणी घेऊन जात असते. ती कसं पाणी प्यायला जरा चोखणापणा करते. उष्ट दुसऱ्या जनावरांचं पित नाही, जरा भांड्याचा वास आला तरी पण पाणी पित नाही. मग मी काळजीने तिच्या पुढं सारखी जितके वेळा माझ्या मनाला वाटेल तितके वेळा तिच्या पुढं बादली घेऊन जात असते. ती बसवून उठलेली दिसली की मग बादली घेऊन जायची तिच्या पुढं, चला पाणी प्यायचं असेल का काही हिला. ती गोट गोट पाणी पित राहील तसं मी तिला पाजत राहते. कारण आता जर ती गाबडली तर मला परवडण्यासारखं नाही. कारण ह्याच्या आधी मी तिला बराच खर्च केला त्या कालवडीला. लहान होती तेव्हा तिला लंपी झालता गेल्या वर्षी दिवाळीच्या टायमाला, आणि त्या लंपीमधनं मी ती कालवड वाचवलेली. तर डॉक्टरांनी सुद्धा नवल केलं होतं. मी म्हटलेलं त्या टायमाला डॉक्टरांना की डॉक्टर झाला ना लंपी बरा तिचा, आता तर होईल ना चांगली. तर डॉक्टर म्हणले चांगली नाही, जगवली तुम्ही ही गाय, असं मला बोलले होते. आम्ही खूप मेहनत घेतली होती आणि खरंच आम्हाला खूप आवडतं गाय पालन करणं. नुसतं व्यवसायासाठी म्हणून मी बघत नाही त्यांच्याकडं. गायांचा अक्षरशः गायांना ताप आलाय म्हणून जरी समजलं ना की मला असं वाटतं की माझ्या मनात येतं की आपल्याला ताप आल्यावर आपल्याला कसं थकवा आल्यासारखं जाणवतो, अवसन गेल्यासारखं जाणवतं, काही खाऊ पिऊ वाटत नाही. तसंच त्यांना पण होत असेल. तिला आलं की मला असं वाटतं मलाच आलं का काय, म्हणून होता होईल तेवढी काळजी घेत असते मी. असं आमचं अजिबात नसतं की आज जनावरांनी खाल्लं नाही मग उद्या दिवस वाट बघायची आणि परवा दिवशी डॉक्टरांना बोलवायचं. बाबा जाऊ दे, जिथं परवा दिवशी आपण बोलवल्यावर जिथं आज 500 रुपयाचा दवाखाना होणार ना डॉक्टरांचा, तो परवा दिवशी बोलवायचं म्हणल्यावर 1,500 रुपये खाऊन कुठं बसतात ती कळत नाहीत. म्हणजे आजार पण तिचं 1,500 रुपये कुठं खाऊन बसतं कळत नाही. आता ती आजारी पडली, तिला गोचिड ताप एकदा झाला होता, आता दगडी झाली. ती कसली ती आम्हाला कळलीच नाही. सड तर मोकळा आहे तिचा, सडातनं दूध चांगलं येते, पण वर आहे ना तिचं जी थान आहे ना तर ती निवार लागत होतं. तर मी डॉक्टरांना शंका म्हणून मी डॉक्टरांना बोलवलं की डॉक्टर वर कडक दिसते, थान आहे ना तिचं कडक लागते आणि सड तर मोकळा आहे तिचा. तर डॉक्टर म्हणले तिला सूक्ष्म दगडी झाली. तो दगडीचा प्रकार वेगळा आहे म्हणले, लवकर लक्षात येत नाही. गेली बघा लाईट. तर त्या प्रकारची तिला दगडी झाली आणि तिच्यासाठी ना आता पॉवरफुल औषधं चालू केलेत. कारण परवाच्या दिवशी ट्रीटमेंट केली होती, 2 दिवस झाले, 2 दिवसापूर्वी ट्रीटमेंट केली होती, तर तिला फरक नाही पडला त्या ट्रीटमेंटनी. एका बाजूची सूज दुसऱ्या बाजूकडे सरकली. मग डॉक्टर बोलले आता तिला पॉवरफुल आपल्याला औषध गोळ्या करायला लागतील. मग आज बघा 1,000 रुपयाची औषधं आणली ती, आणि सकाळी डॉक्टरांना 750 रुपये गेले जाऊ दे. पण काय होतं माहिती का, दगडी झाली ना की परत गाईचं ती दूध आहे ना रुळावर यायला अजून आठवडा तरी जातो. आठवडाभर तरी गाईचं दूध रुळावर येत नाही. म्हणजे जसं पहिलं दूध चालत होतं तसं चालत नाही.
फक्त तिचं लवकर बरं होऊ दे, दुसरी काही अडचण नाही. तर चला मंडळी, व्हिडिओ माझा खूपच मोठा होत चाललाय. मी कंटिन्यू आज अनकट व्हिडिओ बनवलाय, कारण मला दाखवायचं होतं. मी आज धारांची मशीन आणायला गेली होती, पण तिथं ना लयच वेळ गेला आमचा. आणि मी एवढं डाऊन पेमेंट करायला एवढं पैसे घेऊन गेलेली नव्हती. म्हणजे बजाजमधून घेते मी, बजाज फायनान्समधून. तर त्यांच्याकडं कसं थोडंफार डाऊन पेमेंट करायला लागतं आणि थोडंफार लोनवर देतात ते. तर माझं ते डाऊन पेमेंट करायचं माझा अंदाज होता. मला एक जणांनी आणली आमच्याकडं मशीन, तर त्यांनी सांगितलं होतं 4-5 हजार रुपये डाऊन पेमेंट केलं की बाकीचं ते लोन करून देतात. मी त्याच हिशोबावर तेवढेच पैसे घेऊन गेली होती आणि मग माझे पैसे कमी पडले. आणि बँक पण बंद झाली होती की मी जावावं बँकेतनं पैसे काढून आणून तिथं भरावे. मग मला काही मशीन आणायला जमली नाही आज. आता 2 दिवस असेच जाऊन देते. 2-3 दिवस तिला दगडी पण झालेली, तिला पहिली नीट करायला लागणार आहे. आणि मशीन आणायचं कारण धारचं असं की चौधरी साहेबांना यायला कामावरून रोज उशीर होतो आणि मग मला त्यांची वाट बघत बसायला लागतं. धाराची मशीन आणली ना तर मग माझी मी धारा काढून मोकळी होत जाईल, म्हणून मशीन आणायची धाराची. तर ते काम नाही झालं. पण दवाखान्याची गोळ्या औषधं घेऊन आली. घरनं जाताना असं वाटलं होतं की 400-500 रुपयाची औषधं येतील, पण तिथे 1050 रुपये गेले त्या गोळ्या औषधांना. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. छोटीशी अपडेट द्यावी म्हणून हा व्हिडिओ बनवलाय. तो बोलता बोलता मला एकदा बोलायला लागलं, भान राहत नाही मी किती बोलते काय बोलते त्याचं. पण मी माझा थोडासा अनुभव शेअर केला तुमच्याबरोबर. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बरं का. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.